मित्रांनो नमस्कार. पहाटेचे 4 वाजले. मळ्यातली जी पाण्याची लाईट आहे ती पाण्याची लाईट आता आली. मोटर चालू केली, नळी झुलून बघा इथं आता मी घराला पाणी मारितोय. घराचं काम पूर्ण झालं आहे आणि हे जे पाणी मारतोय ना हे पण शेवटचं पाणी आहे. म्हणजे आता याच्यानंतर पाणी मारायचं नाही. तुम्ही जर पाहिलं तर पाणी वगळत आहे लगेच खाली. म्हणजे याच्या आधी जे पाणी मारले मग्गानी बादली घेऊन, त्याच्यामुळं काय झालं माहिती आहे का, आता मधून भीतीनं वल्ली रात चालली, त्याच्यामुळं जास्त पाणी मारायला नाही लागत. आणि आत्तापर्यंत सगळे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर खूप मेहनत घेऊन आपण हे घर उभं केलं, ते पण कमी खर्चात. आणि खूप जणांचं कमेंट पण येत होत्या. परत आपण त्यांना गट्टू कसे आणले, गट्टू किती पर्यंत पडले, आपल्याला काम कसं चालू होतं, हे सगळं आपण आपल्या चॅनलवरती शेअर केलेलं आहे. आणि खूप जणांचा सपोर्ट पण आपल्याला चांगला भेटला आहे. मित्रांनो 5-6 दिवस झाले अख्खा महाराष्ट्र हा पावसानं जोरपून काढला आहे. त्याचा खूप जणांना फायदा आहे, खूप जणांचं नुकसान पण झालं आहे. तसंच आमचं फायदा पण झाला आहे, नुकसान पण झालं आहे. फायदा हा खूप चांगला झाला. आज जे मी नळीनं पाणी मारताना दिसतोय हे पावसामुळंच. विहिरीला पाणी उतरलं त्याच्यामुळे पाण्याची कमी नाही आता. आणि पहाटेचे 4 वाजता लाईट आली तर लगेच मी नळीनं पाणी मारायला चालू केलं आहे. आणि याआधी बादलीनं मग्ग्यानं पाणी मारायचं होतं, ते पण रात्री 9 वाजता. म्हणजे खूप मोठा बदल हा पावसाने करून दिला आहे. आपली जी विहीर आहे ते विहिरीला वरूनच मुरुम आहे, त्याच्यामुळं 2-3 पाऊस जर चांगले झाले, बांध तुंबले का लगेच विहिरीला पाणी उतरते. विहीर आत्ता बांगडीपर्यंत फुल भरलेली आहे. आणि आता पूर्ण सीजन काहीच भीती नाही, म्हणजे पाणी कमी पडणार नाही अशी परिस्थिती झाली. मित्रांनो 5-6 दिवसाच्या आधी जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर आम्ही जे कुटुंब मशीनसाठी खांब उभे केले ना ते उभे केले आणि त्याच्या अर्ध्या तासात पाऊस झाला आहे. जर ते खांब उभे केले नसते तर मला आज परत त्या खड्ड्यांमधलं माती काढावी लागली असती किंवा ते खड्डे बुजून गेले असते. खूप म्हणजे समाधान वाटतं आहे का आपण काही कामं पटपट पूर्ण केली आणि पाऊस चालू झाला. घराचं कामाचं खूप मोठं समाधान आहे, खूप आनंद होतो आहे. जर तुम्ही जर पहिल्यापासून जर पाहिलं, स्वतः कष्ट घेतलेली आहे आणि ते कष्ट घेतल्यामुळे जे घर पूर्ण होतं आहे त्याचा आनंद आहे. सगळेच कामं पैसे देऊन केले म्हणजे आपल्याला, आपण म्हणतो की आपल्याला आपलं आनंद भेटतो पण त्याचं समाधान भेटत नाही त्या आनंदाचं. आणि आज आम्हाला आनंद पण भेटतो आहे, समाधान पण भेटतं आहे. तर हे पाया आम्ही स्वतः खोदला, घराला पाणी आम्ही स्वतः मारलं, सगळ्या गोष्टी आपण स्वतः कष्ट घेतले. आणि छोटंसं का व्हायना हे जे घर आहेत ते उभं राहिलं आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, एखाद्या श्रीमंताचं वावरात किंवा शेतात बंगला म्हणजे त्याचं खूप मोठं असं फार्म हाऊस म्हणलं जातं, तसंच हे आमचं गरिबाचं छोटंसं फार्म हाऊस आहे. मित्रांनो शेवगीची झाडं लावली मंथननी शिवमनी, म्हणजे माझ्या मुलांनी आम्ही शेवगीची झाडं लावली. आणि त्याच्या नंतर लगेच पाऊस झाला. खूप आनंद झाला पोरांना का जी झाडं तुम्ही लावली लगेच पाऊस झाला. आता ती झाडं म्हणजे जगली पण आहेत. आणि शेवगीच्या झाडाला आता 6 महिन्यात फळ यायला चालू झालेलं आहे. पेरूची झाडं होती 3 वर्षापूर्वी जी पेरूची झाडं लावली होती ती ह्या पावसाने थोडीशी कालांडली आहे. म्हणजे तिरपी झाली, उमदाळली ज्याला आपण म्हणतोय. हवा लई होती का झाडं वाढली पण मुळ्या खाली वाढल्या नव्हत्या, त्याच्यामुळं हवाने ती झाडं कलांडली, उमदाळली, तिरपी झाली. वडिलांनी 2-4 दिवसापूर्वी त्याच्या ज्या फांद्या आहेत मोठमोठ्या ते छाटून काढलेल्या, म्हणजे झाडाची छाटणी केली. आत्तापर्यंत झाडाची छाटणी करायला नव्हती आणि पहिल्यांदाच यावर्षी वडिलांनी ती छाटणी केली. झाडाला पेरू पण लागले होते, ते पेरू उन्हाळ्यात लागले होते.
आणि आता जी छाटणी केली ना ती अत्यंत योग्य टायमावर केली. म्हणजे आता नवीन फुटवा होणार आहे आणि थंडीमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये पेरू लागत आहे. मग ते पेरू आता जास्त लागतील. मित्रांनो, समाधान खूप आहेत. जरी पाऊस झाला, नुकसान पण झालं, पण आनंद पण झाला का ते पावसाने आमचा खूप मोठा फायदा झाला. आता परत ही शेती उभी राहणार आहे. मक्का जी आपण बघितली होती तिची फुटीसुद्धा पाऊस पडण्याच्या 3 दिवस आधी झालेली आहे. म्हणजे काही कामं हे बरोबर वेळेत झाली, त्याच्यामुळं नुकसान हे खूप कमी झालं. आणि जे कामं कधी कधी वेळेत होतात आणि मग नंतरनं पाऊस होतो किंवा काही गोष्टी घडतात, त्याला आपण नशीब म्हणतो. आमचं नशीब खूप चांगलं होतं की आमची जी कुटी आहेत वडिलांनी ती कुटीसुद्धा वेळेत करून घेतली आणि 15 ते 20 टन कुटी ही आपली निघालेली आहे. अशा प्रकारे आपला फायदा पण झाला आहे आणि थोडंसं नुकसान पण झालं आहे.